तर दिवाळी येते जवळ, माहेरी जायचं आहे, एन्जॉय करायचं आहे आणि त्यात प्रेग्नंट आहे. तर नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे असं आजकाल प्रत्येक पेशंट विचारत आहे. तर हे त्यांच्यासाठी बेसिकली 6 ते 7 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण याच्यामध्ये पाळू शकतो. पहिली गोष्ट आहे फटाक्यांपासून दूर राहायचं. म्हणजे जे फटाके खूप आवाज करतात किंवा खूप त्यांच्यापासून दूर होतो, हे सर्व धूर आपल्या छातीत जाऊन आपल्याला ऑक्सिजन लेवल्स कमी करतात, कारण त्याच्यामध्ये हेवी मेटल्स वापरलेले असतात. तर बाळाला रक्तपुरवठा कमी होऊन टॉक्सिक मटेरियल्स आपल्या शरीरामध्ये ॲक्युमुलेट होऊ शकतात. तर ते शक्यतो टाळायचं आहे. हे करत असताना फटाक्यांपासून दूर राहताना तुम्ही शक्यतोवर तुमचे जे कपडे असतात ते सैल वापरण्यापेक्षा थोडेसे नॉर्मल कपडे आणि कॉटनचे वापरा रादर दॅन सिंथेटिक, कारण सिंथेटिक कपडे पटकन आग पकडतात. तिसरी गोष्ट आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. हेक्टिक होतं जेव्हा तुम्ही सण वगैरे साजरी करत असता, तेव्हा अननोईंगली थोडासा ताण पडतो शरीराला, तर त्याच्याकडे थोडं लक्ष ठेवायचे. चौथी गोष्ट आहे स्ट्रेस कमी घ्यायचा आहे. नातेवाईकांकडे जाणं किंवा बाहेर फिरणं वगैरे टाळायचं आहे. नंतर महत्त्वाचा प्रश्न येतो फराळाचा. तर शक्यतोवर गोड फराळ हा डायबिटीज वगैरे अशा पेशंटनी शक्यतो न केलेला बरा. आणि दुसरी गोष्ट आहे तळलेलं किंवा तुमचं जे दिवाळीतले स्पेशल फराळाचे पदार्थ असतात ते खाल्ल्याने थोडं कॉन्स्टिपेशन होतं, तर हायड्रेशनचा पण तेवढाच महत्त्वाचा रोल आहे. तीही काळजी आपण घेतली पाहिजे. आता राहिलं व्हेंटिलेशन संदर्भात. काही वेळेला तुमच्या घरात जर खूप धूर वगैरे होत असेल तर अशा काही जागा तुम्ही शोधा की जिथं तुम्हाला प्रॉपर व्हेंटिलेशन होईल आणि शक्य झाल्यास आपण एअर प्युरिफायर जर घरात बसवले तर ते जास्त चांगल्या रीतीने वर्क करू शकेल. तर ही काळजी घ्याल तर तुमची दिवाळी सुकर होईल. थँक्यू.